सध्या अमरावती जिल्ह्यातलं एक प्रकरण संपूर्ण राज्यभर आणि देशभर मोठ्या प्रमाणात गाजतंय. कारण की एक 19 वर्षाचं पोरग 180 मुलींना फसवतं, 180 मुलींसोबत 350 व्हिडिओ काढतं आणि ते व्हिडिओ सुद्धा नको त्या अवस्थेमधले असतात आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. एकीकडं पोरांना लग्नासाठी पोरगी मिळत नाहीये, नवरी मिळत नाहीये, काही काही जणांना एक गर्लफ्रेंड सुद्धा पटत नाहीये. तर दुसरीकडं एक 19 वर्षाचं पोरग 180 पोरींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतं, त्यांच्यासोबत नको ते कृत्य करतं आणि त्यांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल करतं. नेमकं हे सगळं प्रकरण कसं काय घडतं, पोरी सुद्धा त्या तरुणाच्या नादी का लागतात, असे प्रश्न आता सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले आहेत. तेच आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडामध्ये राहणारा आयान आणि त्याचा मित्र हुजेर हे दोघ जण चांगल्या पद्धतीचे मित्र होते आणि यांची नावं आता मोठ्या प्रमाणात राज्यभर गाजतात. कारण की त्यांनी कारनामाच तशा पद्धतीनं केलेला आहे. कारण की आयान नावाच्या 19 वर्षाच्या तरुणानं 180 पोरींसोबत नको ते कृत्य केलंय आणि त्यांचे 350 व्हिडिओ व्हायरल केलेत, शूट केलेत, असा सुद्धा त्याच्यावर आरोप आहे. मग तो नेमकं पोरींना कसं फसवत होता, काय फसवत होता आणि पोरी सुद्धा त्याच्या नादी कसं काय लागत होत्या, असा प्रश्न आता अनेक जण विचारू लागले आहेत. आता या संपूर्ण प्रकरणाचा गोष्टीचा आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते आणि समजते सुद्धा, ती म्हणजे हा जो आयान आहे, या आयानच्या वडिलांचा त्या ठिकाणी सेकंड हँड गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मग आता त्याच्या वडिलांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्यामुळं जुन्या गाड्यांचा तो काय करायचा, जुन्या गाड्या त्या वापरायचा आणि त्या गाड्या वापरून त्याच्यासोबत फोटो काढायचा आणि ते फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचा आणि तो असं सांगायचा की ह्या गाड्या त्याच्या स्वतःच्या आहेत. तो रोज एक एक गाडी बदलतो आणि मोठ्या प्रमाणात आयश करतो. लोकांना असं दाखवायचा प्रयत्न करायचा की तो भरपूर पैशावाला आहे, श्रीमंत आहे. मग सोशल मीडियावर जे दिसतं ते काही जणांना खरं वाटतं. मग तिचे तेच व्हिडिओ आणि फोटो पाहून काही मुलींना तो मेसेज करायचा, सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅटिंग करायचा. त्याच्यामध्ये इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा स्नॅपचॅट असेल, या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो तरुणींना मेसेज करायचा, त्यांच्यासोबत मैत्री करायचा आणि मैत्री करून गोड गोड बोलून सुरुवातीला त्यांना भेटायला बोलवायचा. मग भेटायला बोलवलं की त्यांच्यासोबत नको ते कृत्य करायला सुरुवात सुद्धा करायचा. पण मात्र हे सगळं करत असताना तो त्या पोरींसोबत एका हातामध्ये मोबाईल धरून सेल्फी व्हिडिओ सुद्धा काढायचा. मग हेच व्हिडिओ काढल्यानंतर त्याचा जो मित्र आहे हुजेर नावाचा, त्याला ते व्हिडिओ दाखवायचा. कारण की या दोघा जणांमध्ये तशी रेस लागली होती की कोणाचा बॉडी काउंट जास्त आहे, कोण जास्तीत जास्त मुलींसोबत अशा पद्धतीनं कृत्य करतो. मग आता ह्या दोघा जणांची अशा पद्धतीची शर्त किंवा चॅलेंज म्हणा लागल्यामुळं या आयांना अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पोरींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रकार केला आणि ज्या पोरी त्याच्यासोबत अशा पद्धतीनं करत होत्या तो त्यांना ब्लॅकमेल करत होता, तुझे व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी सुद्धा देत होता. मग आता एक पोरगी फसली आणि तिला तो पुन्हा भेटण्यासाठी धमकी देत होता आणि तुझ्या दुसऱ्या मैत्रिणीला माझ्याकडे तिच्यासोबत ओळख करून दे, नाहीतर तुझे व्हिडिओ व्हायरल करेल अशी सुद्धा धमकी देत होता. मग जी एक पोरगी फसली ती दुसऱ्या पोरीला सुद्धा फसवत होती, त्याच्याकडे त्याला पाठवत होती आणि मग ती सुद्धा त्याच पद्धतीनं करत होती. असं करत करत तो पोरींना त्या ठिकाणी फसवत गेला आणि हा प्रकार त्या ठिकाणी काही दिवस अशाच पद्धतीनं सुरू राहिला. पण मात्र एक दिवस त्या आयानमध्ये आणि हुजेरमध्ये दोघा जणांमध्ये असा काही वाद झाला आणि या वादामुळं त्या हुजेरनं राग त्याचे जे व्हिडिओ आहेत जे त्याला पाठवलेले होते, दाखवलेले होते, ते त्यानं सोशल मीडियावर व्हायरल केले. मग ते व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यानं व्हायरल केल्यानंतर हे सगळं प्रकरण उघड झालं आणि याची पोलीस तक्रार सुद्धा करण्यात आली. जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा
तपास केला तेव्हा समजलं की हा पोरींना घेऊन एका मित्राच्या रूमवर जायचा, त्याला त्या ठिकाणी 1 तासासाठी 500 रुपये द्यायचा आणि 500 रुपयात मज्जाच मज्जा करायचा. मग तो जो 500 रुपये घेणारा पोरगा आहे आणि त्या घराचा जो घरमालक आहे, अशा 8 जणांच्या विरोधात आयांसह गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करणार आहेत. पण मात्र काही जण असा सुद्धा प्रश्न निर्माण करतायत, त्या ज्या पोरी आहे या पोरींना सुद्धा काही गोष्टी कळायला पाहिजे होत्या. एका अनोळखी व्यक्तीसोबत सोशल मीडियावर मैत्री करून त्या बिंदास काही दिवसामध्येच त्याला भेटायला जात होत्या आणि भेटायला गेल्यानंतर तो व्हिडिओ काढतोय हे स्पष्टपणानं दिसत होतं. त्या हातामध्ये सेल्फी मोडनं व्हिडिओ काढत होता हे सगळं समजत होतं. तरी सुद्धा ते त्याच्यावर विश्वास कसं काय ठेवत होत्या की हा उद्या ब्लॅकमेल करणार नाही किंवा व्हिडिओ व्हायरल करणार नाही. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तो ब्लॅकमेल करत असून सुद्धा पोरी शांत का राहिल्या, असा देखील प्रश्न आता काही जण उपस्थित करू लागले आहेत. पण मात्र अजूनही ज्यांच्यासोबत हा सगळा प्रकार घडलाय त्या पोरी समोर आलेल्या नाहीयेत आणि त्याच्या विरोधात रीतसर कारवाई करत नाहीत. पण मात्र या संपूर्ण प्रकरणामुळं राज्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. त्यामुळं महिलांनी, मुलींनी, तरुणींनी आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा सावध राहायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे. आपले लेकरं, आपले पोरं पोरी बाहेर काय करतात, कशा पद्धतीनं करतात, या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, मनमोकळेपणानं सगळ्या काही गोष्टी विचारल्या पाहिजे, जेणेकरून ते सुद्धा तुमच्यापासून काही लपवणार नाहीत आणि त्यांच्यासोबत काहीतरी नको तो प्रकार घडणार नाही. हा संवाद जर मुलांमध्ये, त्यांच्या पालकांमध्ये असला तर कदाचित अशा घटना कुठेतरी कमी होऊ शकतील, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. पण मात्र अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सुद्धा गुन्हेगार असतो. त्याच्यामुळं असा अन्याय सहन केला नाही पाहिजे. ज्याच्यासोबत कुठं असा प्रकार घडत असेल त्यांना तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला पाहिजे, जेणेकरून असे जे नराधम आहेत, आरोपी आहेत, यांची इथून पुढं असं करण्याची हिंमत होणार नाही किंवा त्यांच्यावर अशा पद्धतीची कारवाई केल्यामुळं दुसरं कोणी असं करण्याचा प्रयत्न करणार नाही. अशी त्यांच्यावर काहीतरी कठोर कारवाई झाली पाहिजे, अशीच मागणी बऱ्याच जणांची आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या राज्यामध्ये एक एक प्रकरणं बाहेर येत आहेत, पहिले अशोक खरातचं झालं, आता हे अमरावती आयांचं झालं, आता नवीन काय काय प्रकरणं बाहेर येत आहेत आणि ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून येत आहेत. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.